जड वाहतुकीतून होणाऱ्या अपघातांना डावी आघाडी आक्रमक, अन्यथा अक्कलकोट रस्ता जाम करणार। दिनांक 11 मार्च रोजी गोदताई घरकुल इथं राहणारी महिलेचा अक्कलकोट रोड इथं अपघातात मृत्यू झाला। याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व माजी आमदार अडब मास्तर यांच्या आदेशान्वये सोलापूरचे जिल्हाधिकारी व सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले। जड वाहतूक बंद नाही झाल्यास यापुढे पुढील काही दिवसात अक्कलकोट रोड इथं चक्काजाम करण्याचा संकल्प करण्यात आला आहे। आज काल जे गोदूताईची एक राहणारी महिला त्याचं अक्कलकोट इथे ॲक्सिडेंट झालं आणि ते जागीच मृत्यू पावली। तर आज माननीय आमचे माजी आमदार अडब मास्तर साहेब यांच्या आदेशान्वये आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की हे जे वारंवार ॲक्सिडेंट जे प्रमाण जे वाढत आहे आणि त्याच्यामुळं गोरगरिबांचे मृत्यू जात आहे, ह्या गोष्टीचं प्रशासनाने तत्काळ बंदोबस्त नाही केला येणाऱ्या 15 ते 20 दिवसात रमजानच्या ताबडतोब आम्ही अक्कलकोटचा रस्ता जाम करणार। प्रशासनाला आमची विनंती आहे, गोरगरिबांच्या आयुष्याची खेळ करू नका। हे बलकर गाड्या, हे जड वाहतुकीच्या गाड्या जे कुठल्याही कामानिमित्त इथं सांगून सिटीमध्ये शिरतात आणि त्याच्यामुळे गोरगरीब लोकांचा जीव चाललेला आहे, हे कधी नाही झालं। माननीय आमदार अडब मास्तर साहेब, माजी आमदार अडब मास्तर साहेब यांच्या नेतृत्वात येणाऱ्या 15 ते 20 दिवसात रमजान झाल्यानंतर 15 ते 20 दिवसात आम्ही अक्कलकोट रोड जाम करणार आणि आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत ती रोड जाम करणार आणि त्याच्यामध्ये काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ह्याला पूर्णपणे जबाबदार हा प्रशासन राहील। एवढंच बोलून आमचे 2 शब्द संपवतो। इन्कलाब जिंदाबाद। काल मंगळवार रोजी सकाळी 10 वाजता अक्कलकोट रोडला पुन्हा एकदा एका महिलेचा ॲक्सिडेंट झालेला आहे। ती गरीब घरातली कष्टकरी महिला होती आणि ती आपल्या घरी जात असताना, मुलीला भेटायला जात असताना डंपरच्या धडकेने त्या महिलाचा मृत्यू जागेच चिरडला गेलेला आहे। आणि हा प्रकार सोलापुरामध्ये दर आठवड्याला, दर 10 दिवसाला हा प्रकार होत आहे, पण शासन व अधिकारी वर्ग या गोष्टीकडे कानाडोळा करत आहे असं दिसून येत आहे। तरी या ठिकाणी आम्ही आत्ताच कलेक्टर साहेबाला व सोलापूरचे पोलीस आयुक्त यांना निवेदनाच्याद्वारे या गोष्टी आम्ही सांगितलेल्या आहेत की जर ह्या गोष्टीवर आळा झाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये मोठं उग्र आंदोलन छेडलं जाईल व त्याकरिता जे काही होईल त्याला पूर्ण प्रशासक हे जबाबदार राहील। या ठिकाणी आम्ही आत्ताच निवेदन देऊन कलेक्टर ऑफिसला व पोलीस कमिशनरला आम्ही दिलेलं आहे, सांगितलेलं आहे।